नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. तर आज मी व्हिडिओ काढत आहे. आज आमच्या घेवड्याला शेंगा लागले, तर आम्ही आज शेंगा तोडत आहे. हे बघा, याचं काय झालंय माहितीये का? पहिला भर ह्याचा येऊन गेला आणि त्याला मावा पडला, मावा नावाचा रोग. मग हा आता पाणी मारून परत मध्ये थंडी गेल्यानंतर परत थोडस आता ते मावा गेला आणि आता थोड्या शेंगा आल्यात आम्हाला खाण्याजोगा. एक भाजीच्या निघतील पहिल्यांदा. हे बघा, ऐका, हे बघा, अशा तोडायच्या. हे बघा, अशा घेवड्याच्या. हे देशी घेवडा आहे. बघा, हा देशी घेवडा आहे आणि सहसा हा घेवडा मिळत नाही बरं का. बाजारामधला घेवडा खाल्ल्यानंतर हा घेवडा ह्याची चव वेगळीच लागते आणि हा घेवडा खाल्ल्यानंतर बाजारातला घेवडा खावा असं वाटत नाही. हे बघा, अशा आता आत शेंगा आल्यात थोड्या थोड्या. दिसल्यात का? आमच्या एका घराच्या भाजी पुरत्या निघतात. तेव्हा काय बघा, अशा तोडायच्या. खूप छान शेंगा आहेत. घेवडा आपला देशी घेवडा आहे. तर बघा, अशा थोड्या शेंगा यायला लागल्यात. म्हणलं आज काय एवढं कंटेंट नाही, तर आपण आज घेवड्याच्या शेंगा दाखवाव्या. काहीतरी तुम्हाला पण माहिती, खेडेगावात माहीत असतं, पण शहरामध्ये असा घेवडा माहीत नाही. तर बघूया आपण अजून. हे बघ, आमची चिमुकली महागच असतात. मी जिथं जाईल तिथं महाग राहतात. काय आहे? कुत्ता आहे तिकडं. हे बघ, तिकडे एक छोटासा कुत्ता गेला, त्याला बघतोय. अरे कुठं गेला? लांब गेला, जाऊ त्या दिसत नाही. हे बघा, हे सोनूल्या, हे सोनूल्या, चल आपण घेवड्या शेंगा तोडू, चल. बघा, इथंच आमची कोरपड आहे. पण ह्या वरच्या शेंगा काढायच्या कशा? हे बघा, थंडीच्या दिवसात ह्या खूप छान लागतात. आणि बाजरीची भाकरी, हिरव्या मिरचीची शेंग केली ना, एकदम भारी. तोंडाला असं पाणी सुटतं ऐकूनच. तर उद्या आम्ही ह्या करणार आहेत. ह्याचं बघा, आहे का? आता तर मी खालच्या काढल्या. चल चल चल, छोटा सोनूला आला. हा, नको पाय द्या, चल. ह्यात आमची भाजी खायची आहे. आळूची पानं आहेत आमच्यात. तर आता मला ह्या ओंडक्यावर चढून थोड्याशा शेंगा काढते. आमच्या इथं कारखाना असल्यामुळे जरा कारखान्याची धूळ आल्यामुळे आहे ना, कचरा अंगावर पडतो घेवड्यावर. हे बघा, दिसला का? वर 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 शेंगा आलेत. आता या हाताला येणं शक्य नाही, कारण कडीपत्त्याचं झाड खूप उंच आहे. सोनूल्या, जाऊ नको लांब, कुत्रा आहे तिकडं. अरे चा, तू इथं आहे काय? बघा, ही लय आगाव आहे. का रे? हा, झाडावर बसलाय. मी उंच शेंगा काढायला येत नाही म्हणून दाखवते आणि तू चढून बसला वर. चल शेंगा काढ आपल्याला, चल चल, काढ शेंगा. हा, नंतर थोड्या वेळानं, 10 मिनिटांनी. काय ना, माझं पार्लर पण आहे. मुली म्हणतात ॲब्रोज करायला कधी येऊ. आता चालवायचं नाही, पण त्या म्हणतात आम्ही कुठं जावं, इथल्या तेवढ्या येतात. तर दिसतंय तुम्हाला घेवडा? बघा, खूप उंच आहेत शेंगा, पण गसच्या गस लागलेत. हे बघा, हे बघा, असा गसच आहे. गसच्या गस लागलेत शेंगा. लास्टचा तोडा.
आता लास्टचाच म्हणायचा ह्याला काय. हे बघा बघा अशा आता किती घस आलेत, किती छान आहेत बघा. तेल ओतल्यासारखं, जुनी माणसं म्हणायची तेल ओतल्यासारखं आहे बघा. हा काढायला थोडा त्रास होतोय, पण आता काढायचं तसंच. मला असलं सगळं जमतंय, कारण मी शेतकरी कन्या आहे. नवऱ्याच्या इकडं पण शेती आहे, त्यामुळं शेतीतली आपल्याला सगळी प्रॅक्टिस आहे. का रे काढ म्हणलं तर काढत नाही, वर चढून बसला काय हलकट कुठला. हा ए टोम्या, पाणू नको रे मांजरांना. हे बघा कुत्ता येतोय. हे हड 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 हड. एवढा जवळ येतो होय रे, भीतय की छोटस आमचं. जा घरी. हे टोम्या नावचा कुत्रा आहे, सारखा ताणतो ह्यांना. ताणतो म्हणजे पळवतो. बघा अशा अडचणीत. का रे माझा हात जिथं जाईल तिथं येतो, पण तोडू लागतो का शेंगा. हा आगाव कुठला. हा आगाव आहे. हा ही काळा कालू म्हणतो आम्ही ह्याला. ही कालू लय आगाव आहे. काय तो पाय मारतो का, पाय मारतो का. हा हाय का हे बघा. चल चल उतर खाली, उतर. चल 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 रे ए चल 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 उतर खाली. तर सध्या शेंगा काढते मी. आता शेंगावर कॉन्सन्ट्रेट करावं. ह्या मनीच्या नादी लागून नाही जमत, ह्या मनीच्या पिल्ल्यांच्या. आमची मनू गेली म्हणून ह्यांचा लाड काय करते, ही आगावपणा करायला लागलेत. हा उतर खाली. चल 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 चल. बघ कसं हाणतंय, आगाव झाले बघ. ए चल 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 आगाव कुठला. चल उतर खाली, चल उतर. तर आता हाताला येते ते शेंगा काढल्यात बरं का. हे बघा हे अशा आतून पण असतात शेंगा. पण दिसल्या का तुम्हाला. सहजासहजी नाही दिसणार, त्याचं वेल ती सारखंच आहेत. थांबा तुम्हाला दाखवते पलीकडल्या बाजूला. तर इकडून बघू. बारक्या पळू नको, बारक्या तू तिकडं. हे बघा अशा आत असतात शेंगा, दिसल्या का. त्यात खाली गवत आहे. मी पण पडायला लागले घसरून, पण शेंगाच खायचे त्या. काय करताय बघा. अशा बघा देशी घेवडा आहे का. अरे पडली एक शेंग. थांब. त्याला फुलं अशी गुलाबी लागतात. ही गुलाबी असलेली फुलं ती देशी शेंग असते. पांढरी फुलं असलेली त्याला ती वाल म्हणतात, श्रावणी घेवडा. तर व्हिडिओ खूप लांबवीत नाही, असाच खूप लांबला आहे व्हिडिओ. तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. आणि प्लीज सपोर्ट मी, सबस्क्राईब करा. ए पायद्या चल. आगाव. हे बघा अशा शेंगा निघाल्यात. थँक्यू.